माहूर तालुक्यात कोविड केअर सेंटरमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन व ऑक्सिजन सुविधा उपलब्ध करून देण्याची प्राचार्य केशव यांची मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे। माहूर हा नांदेड या जिल्ह्याच्या ठिकाणापासून 130 किलोमीटर तर शेजारच्या विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याच्या 100 किलोमीटर, तेलंगणा राज्यातील अलियाबाद जिल्ह्यापासून 120 किलोमीटर अंतरावर असल्याने व माहूर तालुक्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असून माहूर या तालुक्याच्या ठिकाणावरच्या कोविड केअर सेंटरमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन व ऑक्सिजन सुविधा उपलब्ध नसल्याने इथून रेफर केलेल्या रुग्णास वेळेत सुविधा न मिळाल्याने वाटेतच प्रवासात प्राण गमावे लागतात, एवढी भीषण स्थिती तालुक्याची आहे। तसेच हा तालुका अतिदुर्गम भाग असल्याने व येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती व शेतमजुरी असल्याने तालुक्यातील बहुतांश गावे पंचायत राज पैसा क्षेत्रात असून हातावर पोट असणाऱ्या नागरिकांची संख्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे। 2 वेळच्या जेवणाची सोय लावण्यात जीवाचा आटापिटा करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकास नांदेड, यवतमाळ येथे रुग्णांसोबत जाऊन उपचार करण्याचा खर्च परवडेना झाला आहे। तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी या बाबीकडे गांभीर्याने पाहून महत्त्वाची म्हणून विशेष बाब म्हणून माहूर कोविड केअर सेंटर येथे रेमडेसिवीर इंजेक्शन व ऑक्सिजन सुविधा उपलब्ध करून द्यावा, असे साखळी माजी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक प्राचार्य राजेंद्र केशव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांना सादर केलेल्या निवेदनात घातले आहे। जसं ज्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये कोविडची संख्या वाढत आहे, तसंच महाराष्ट्रातल्या नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यामध्ये सुद्धा कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे। माहूर हे तसं जिल्ह्याच्या एका कोपऱ्यामधलं एक तालुक्याचं ठिकाण आहे। आजची परिस्थिती जर आपण विचार केला तर माहूरपासून जिल्ह्याचं अंतर 130 किलोमीटर आहे आणि या ठिकाणी या तालुक्यामध्ये 90 गावांचा समावेश आहे। मुळात या ठिकाणच्या आरोग्य व्यवस्थेचा विचार केला तर पूर्वीच्या पहिल्या लाटेमध्ये कोविड सेंटरवरती इलाज ही गोळ्याच्या माध्यमातून योग्य प्रकारे केला जायचा। आजही तो इलाज चालू आहे, नाही असं नाही, परंतु आजची परिस्थिती आणि मागच्या परिस्थितीमध्ये जर आपण फरक बघितला तर या दुसऱ्या लाटेमध्ये मृत्यूचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि माहूर तालुक्याचा जिल्ह्याचं अंतर पाहता या ठिकाणी ऑक्सिजन लेवल कमी असणाऱ्या रुग्णांना कोविड सेंटरला ॲडमिट करून घेतला जात नाही। त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन आणि इतर इलाजाच्या सुविधा नाहीत। म्हणून माननीय मुख्यमंत्री तथा या जिल्ह्याचे पालकमंत्री या दोन्ही नेत्यांना मी पत्राद्वारे अशी विनंती केली की माहूर हे जिल्ह्याच्या एका कोपऱ्यात आहे आणि या ठिकाणी कोविड सेंटरवरती ऑक्सिजन आणि इतर इलाजांची सुविधा व्हावी। शासनाच्या ज्या सुविधा आहेत त्या त्यांना मोफत या ठिकाणी जर उपलब्ध करून दिल्या तर मृत्यूचं प्रमाण या तालुक्यातलं कमी होईल। कारण आमच्या शेजारीच इथं 1.5 किलोमीटर अंतरावरती एकाच कुटुंबातली 4 व्यक्ती कोरोना आजारामुळे मेली। एक हाडसणीची महिला नांदेडला जाताच मेली। असे असंख्य प्रकार आहेत की जे सामान्य माणसाच्या उजेडात पण येत नाही, त्यांना दवाखान्यापर्यंत आणण्याची सुद्धा तसदी घेतल्या जात नाही आणि या तालुक्यामध्ये जेवढी गावं आहेत त्या ठिकाणच्या तपासण्या ह्या पूर्ण व्हाव्यात, लसीकरणाची प्रक्रिया तातडीनं पूर्ण व्हावी, अशा प्रकारची विनंती मी पालकमंत्र्यांना पत्र देऊन केलेली आहे। मला असं वाटतं की निश्चितच ही आमची मागणी पूर्ण होईल। संजय घोगरेसह अनवर खिची, विदर्भ न्यूज, माहूर।